रायगड सम्राट नवदुर्गा पुरस्कार 2023 कर्तृत्ववान महिलांचा सन्मान, सन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्र द्वारकादास श्यामकुमार पनवेल यांच्याकडून मानाची पैठणी देऊन गौरवण्यात येणार आहे. तर चला पाहूया आजची मानकरी. नमस्कार. रायगड सम्राट मध्ये मी शंकर वालेंडे आपलं स्वागत करत आहे. रायगड सम्राट घेऊन आला आहे नवदुर्गा पुरस्कार, सन्मान कर्तृत्वाचा, सन्मान नारी शक्तीचा. रायगड सम्राट नवदुर्गा पुरस्काराचे वितरण होत आहे. आजच्या मानकरी आहेत सुभदा नील. डॉक्टरी पेशाने असून ताई अध्यात्माचंही काम करत आहेत. ताईंनी आतापर्यंत महिलांना वैद्यकीय मदत केलेली आहे. तरी आपण जाणून घेऊया ताईकडूनच की कशा स्वरूपात आपण जीवनकानी आहे आणि आपण जनसेवा कशी करत आहात. नमस्कार, मी डॉक्टर शुभदा नील. नवीन पनवेल येथे मी गायनेकोलॉजिस्ट म्हणून प्रॅक्टिस करत आहे. आणि जसं आता दादांनी सांगितलं, शंकर वायदंडेंनी, की आध्यात्मिक क्षेत्राबरोबर मी जोडलेली आहे. तर मी गायनेकोलॉजिस्ट म्हणून काम करत असताना महिलांमध्ये जे प्रॉब्लेम्स होतात, आता आम्ही बघायचो की महिलांमध्ये कॅन्सर बऱ्यापैकी वाढत चाललेला आहे. गर्भाशयाच्या पिशवीचा कॅन्सर असेल किंवा तो स्तनाचा कॅन्सर असेल. त्याच वेळेला म्हणजे महिलांमध्ये पण डायबिटीज, ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक, डिप्रेशन हे आजार खूप वाढत चाललेले आहेत. आणि गरोदर बायकांना पण हे सगळे आजार व्हायला लागलेले आहेत. आणि हे सगळं करत असताना हे जाणवलं की नुसतं त्यांना आपण जे आम्ही औषधं देतो किंवा त्यांची जी ट्रीटमेंट करतो तेवढं करून हे आपण आजार पूर्णपणे बरे करू शकत नाही. तर ब्रह्मकुमारीज मध्ये जे आध्यात्मिकशी याच्यासाठी जोडले गेले की तिथे शिकवणारं जे मेडिटेशन आहे, ते मेडिटेशन पण आपण जर ह्या महिलांना शिकवलं, विशेष करून गर्भवती महिलांना शिकवलं, तर त्यांचा जो ताणतणाव आहे तो ताणतणाव आपण त्यांचं कमी करू शकतो मेडिटेशनने. आणि त्याच वेळेला आपण त्यांना एक डाएट, एक्सरसाइज, म्हणजे त्यांची लाईफस्टाईल कशी असली पाहिजे की जेणेकरून त्यांचा आहार त्यांनी बदलला, त्यांनी थोडा व्यायाम केला, तर हे जे होणारे स्त्रियांमध्ये जे आजार आहेत ते आपण कमी करू शकतो. आणि म्हणून वैद्यकीय ज्ञानाबरोबर आम्ही त्याला आध्यात्मिकतेची जोड दिलेली आहे, जेणेकरून आपण समाजाला एक आपण हेल्दी समाज निर्माण करू शकतो. आणि विशेष गर्भवती महिलांना जर आपण हे त्यावेळेला संस्कार दिले, ज्याला आपण गर्भसंस्कार म्हणतो. गर्भसंस्कार आजकाल महाराष्ट्रामध्ये तर आणि महाराष्ट्रात बाहेर पण सगळ्यांना माहिती आहे. तर त्यावेळेला जर आपण गरोदर बायकांना गर्भसंस्काराचे जर आपण धडे दिले आणि त्यांना त्यांचा आहार, त्यांचे विचार, त्यांचा व्यायाम, त्यांचा व्यवहार आणि त्याचबरोबर त्यांनी जर मेडिटेशन केलं, तर येणारं जे गर्भामध्ये जे मूल असतं त्याच्यावर पण हेच संस्कार होतात. त्याचं पूर्णपणे त्यांचं शरीर पण व्यवस्थित डेव्हलप होतं. म्हणजे थोडक्यात जर आई गरोदरपणामध्ये स्वस्थ आणि खुश राहिली, तर येणारं जे बाळ आहे ते पण स्वस्थ आणि खुश राहतं. आणि ते फक्त त्या जन्मासाठी नाही, ती त्याचं जन्मोजन्मी त्याला त्या आत्म्यामध्ये हे संस्कार घडवले जातात. आणि म्हणून आपण गर्भसंस्कारचे प्रोग्राम फक्त पनवेलमध्येच मर्यादित न ठेवताना पूर्ण भारतभर असे आपण हे कार्यक्रम घेत असतो. आणि हे कार्यक्रम आपण जे गायनेकोलॉजिस्टची ऑर्गनायझेशन आहे, म्हणजे जी डॉक्टर्स आमची फॉक्सी ती ऑर्गनायझेशन आहे, त्यांच्या मार्फत, गव्हर्नमेंटच्या मार्फत आणि ब्रह्मकुमारीच्या मार्फत आपण पूर्ण भारतभर हे कार्यक्रम घेत असतो. आणि त्याचा उद्देश हाच आहे की आपण गरोदर आईला स्वस्थ आणि खुश राहण्यासाठी मार्गदर्शन केलं, तिला तिचा आहार, व्यायाम, व्यवहार या सगळ्या गोष्टी आणि ध्यान शिकवलं, तर ते येणारं जे बाळ आहे ते स्वस्थ आणि खुश राहतं. आणि ही अशी बाळं जी शरीराने पण स्वस्थ असतील, जे मनाने स्वस्थ असतील, जी सतत खुश असतील, जे शांतीने, खुशीने, प्रेमाने त्यांच्यावर संस्कार घडलेले असतील, तर अशी बाळं घराघरामधून जन्माला आली, म्हणजे थोडक्यात श्री राधे, श्रीकृष्ण आपण म्हणू शकतो, तर ते घर घर स्वर्ग होईल. तर तो येणारा जो समाज आहे तो असा स्वर्गासारखा निर्माण होईल की जिथे काही दुःख नसेल, अशांती नसेल. म्हणजेच काय, थोडक्यात ह्यातून आपण उद्याचा भारत घडवत असतो आणि उद्याचा आपण भारत विश्वगुरु आपण त्याच्यातून निर्माण करू शकतो. नक्कीच ताई, आपण पूर्ण भारत चांगला बनवण्याचं स्वप्न पाहत आहे आणि त्याच्यानुसार आपण गर्भसंस्कारात पूर्ण भारतभर फिरत आहात. मला एक याच्यामध्ये विचारत होतं, जे गर्भसंस्काराचे जे काउन्सिलिंग असतं ते तुमचं पेड असतं का फ्री मध्ये असतं?
हा एक चांगला प्रश्न विचारला आहे, कारण आजकाल सगळ्याच गोष्टी विकल्या जातात. पण आपण गर्भसंस्कार किंवा जे पण काही महिलांसाठी किंवा समाजाच्या उद्बोधनासाठी आपण कार्यक्रम घेतो ते सेवा म्हणून करतो. आणि मला असं स्वतःला वाटतं की जेव्हा आपण सेवा म्हणून करतो तर त्याला मूल्य आकारता कामा नये, कारण ते कार्यक्रमच अमूल्य असतात. त्याच्यातून आपल्याला जे समाजासाठी काही देणं लागतं, आपण समाजाने आपल्याला मोठं केलेलं असतं, तर आपण पण समाजाचं देणं आहोत. तर गर्भवती महिलांचे कार्यक्रम असू देत किंवा महिलांसाठी कॅन्सरच्या अवेअरनेससाठी त्यांच्यासाठी कार्यक्रम आपण केलेले असू देत, तर कोणतेही हे कार्यक्रम किंवा डायबिटीससाठी आपण हेल्थ चेकअप कॅम्प्स घेतो, तर ते पण डायबिटीसची स्क्रीनिंग टेस्ट त्या पण आपण टेस्ट फ्री करतो. एवढंच काय की आम्ही हॉस्पिटलमध्ये दर महिन्याला आपण वर्कशॉप घेतो, तर त्याच्यामध्ये इव्हन आम्ही भोजन, स्नॅक्स ह्या गोष्टी पण फ्री देतो, कारण ते आम्ही पूर्णपणे सेवा म्हणून करत असतो. आणि ताई, नक्कीच जगामध्ये ब्रह्मकुमारी ही सर्वत्रच माणसांचं काउन्सिलिंग करत आहे आणि आपल्याला या कधीपासून याची माहिती पडली आणि आपण जे गर्भसंस्काराचे काउन्सिलिंग करायला जाता, तर कधीपासून जात आहात? जसं तुम्ही आता मला विचारलं की जगभरामध्ये ब्रह्मकुमारीचं कार्य चालतं, आणि ब्रह्मकुमारीचं मी ह्या तुमच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांना सांगू इच्छिते की ब्रह्मकुमारीचे पूर्ण जगभरातून 140 देशांमध्ये 10,000हून पण अधिक सेवा केंद्र आहेत, आणि भारतामध्ये 10,000हून अधिक सेवा केंद्र आहेत. आणि सर्वच सेवा केंद्रांवर सगळ्यात ज्या गोष्टी आपल्या होतात त्या विनामूल्य घेतल्या जातात, कारण इथे जे ज्ञान दिलं जातं किंवा जे आपण शिकवण देतो ती स्वयं परमात्मा, निराकार परमात्मा ह्या धर्तीवरून येऊन आपल्या मुलांसाठी हे ज्ञान देत असतो. आणि कुठलेही आई वडील आपल्या मुलांकडून त्याची फीस घेत नसतात. आणि म्हणूनच ब्रह्मकुमारीच्या माध्यमातून जेव्हा आम्ही कोणतेही कार्यक्रम करतो तर त्याला कुठलंही मूल्य आकारलं जात नाही. आणि 2009 मध्ये जसं तुम्ही विचारलं केव्हापासून मी ह्या संस्थेशी जोडलेली आहे, तर 2009 मध्ये मी ब्रह्मकुमारीचं जे हेडक्वार्टर आहे माउंट आबू, तिथे मेडिकल विंगच्या कॉन्फरन्ससाठी गेलेले. आणि मेडिकली ते जेव्हा मी ह्या गोष्टी ऐकल्या की जे सगळे आजार आहेत, म्हणजे माझं स्वतःचं शिक्षण केईएम सारख्या जे पूर्ण एशियामधलं सगळ्यात महत्वाचं पहिला नंबरचं हॉस्पिटल आहे, तिथून माझं MD झालेलं आहे. तिथून मी टाटामधून 2 वर्ष कॅन्सरमध्ये फेलोशिप केलेली आहे. पण एवढं सगळं शिक्षण घेताना आम्हाला हे माहित होतं की आजारांचं मूळ जे आहे ते मनामध्ये असतं. सगळे मानसिक आजार असतात 80 to 85%. पण हे मन काय असतं आणि या मनासाठी मग हे आजार नको व्हायला म्हणून काय करायला पाहिजे किंवा आजार झाल्यानंतर काय करायला पाहिजे, हे कुठेही आम्हाला कुठल्याही हॉस्पिटलमध्ये आमचं जेव्हा शिक्षण चालू असतं, अनफॉर्च्युनेटली ते शिक्षणामध्ये हे आम्हाला सांगितलं जात नाही. आणि 2009 मध्ये पहिल्यांदा जेव्हा मी ब्रह्मकुमारीच्या कॉन्टॅक्टमध्ये आली, जेव्हा मी कॉन्फरन्स अटेंड केली, त्यावेळेला मला तिथे हे जे मी ऐकले त्यांचे लेक्चर्स, ब्रह्मकुमारीचे एक खूप सुंदर प्रोजेक्ट त्यावेळेला करत होते की जो हार्ट अटॅक येतात, जसं तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की हार्ट अटॅकचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे, तर हार्ट अटॅकच्या लोकांना काही जेव्हा अँजिओग्राफिकली ब्लॉकेजेस डिटेक्ट होतात तेव्हा त्यांना आपण अँजिओप्लास्टी सांगतो, किंवा जिथे अँजिओप्लास्टी पॉसिबल नसेल तिथे बायपास सर्जरी सांगतो. मग असे लोक की जे गरीब आहेत, जे करू शकत नाहीत, किंवा काही जण खूप घाबरतात, ते म्हणतात मेलो तरी चालेल पण ऑपरेशन करणार नाही, मग अशा लोकांना ब्रह्मकुमारीच्या हेडक्वार्टरमध्ये 1 आठवडा ठेवलं जातं. त्यांना त्यांचा आहार, त्यांचा व्यायाम आणि मेडिटेशन शिकवलं जातं, आणि त्याच्यातून त्यांचं विदाऊट एंजिओप्लास्टी बायपास त्यांनी अशा केसेस क्युअर केलेल्या होत्या. आणि ह्या 1-2 केसेस नाही, 1998 पासून त्यांनी हा रिसर्च सुरू केला. आणि हा रिसर्च जे आपले पूर्व प्रेसिडेंट डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे तो रिसर्च कोऑर्डिनेट करत होते. म्हणजे ह्या गोष्टी लोकांना असं वाटतं की आध्यात्मिकता म्हणजे अंधश्रद्धा आहे, तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम अशा अंधश्रद्धेच्या गोष्टींना मान्य करणारे नव्हते. त्यांनी हा रिसर्च कोऑर्डिनेट केलेला, आणि आज ब्रह्मकुमारीजमध्ये 10,000हून अधिक हार्ट अटॅकचे पेशंट विदाऊट अँजिओप्लास्टी आणि विदाऊट बायपास आम्ही ठीक केलेले आहेत. आणि ते जेव्हा मी तिथे लेक्चर ऐकलं त्यावेळेला मला वाटलं अरे हेच आपल्याला ताणतणाव कमी करण्यासाठी आपल्याला गरोदर महिलांना समजावून सांगण्याचं गरजेचं आहे. आणि तेव्हा त्यांनी एक चांगलं वाक्य तिथे उच्चारलेलं, ते म्हणाले की यदि खोल दिया होता दिल अपना अपनों से तो ना खोलना पडता दिल औजारों से. आपण सगळे जे ब्लॉकेजेस असतात, आपण सगळ्या गोष्टी आपण म्हणतो ना आतल्या काठीचा, आपण आतमध्ये सगळ्या गोष्टी
पकडून ठेवतो आणि मग ते मनामध्ये पकडलेल्या ज्या गाठी असतात त्या गाठी म्हणजेच काय, ब्लॉकेजेस होतात. मग ते तुम्हाला हार्ट अटॅक येईल, ब्लॉकेजेस झाले, गाठी बनल्या, तुम्हाला कॅन्सर होतो. तर आपण आतमध्ये कुठल्याही गाठी पकडून ठेवायच्या नसतात. आपले एकमेकांचे मतभेद असू शकतात. तुमची मतं वेगळी, माझी मतं वेगळी, प्रत्येकाला मत देण्याचा अधिकार आहे. पण मनभेद नसले पाहिजे. तुमचं मन, माझं मन एकमेकांशी जोडलं गेलेलं असलं पाहिजे. आणि मग ह्या गोष्टी मला वाटलं की कुठे ना कुठे आपल्याला समाजापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. आणि म्हणून मग आम्ही जे आमचं वैद्यकीय क्षेत्र आहे ते पण आम्ही करत राहिलो आणि त्याला ह्याची पण जोड दिली. आणि जेव्हा त्या दोन्ही गोष्टी एकत्र येतात त्यावेळेला मग पेशंट पूर्णपणे बरा होतो. नाहीतर तो बरा होतो पण तो शरीराने वरवर बरा होतो, पण त्याच्या आतला जो आजार असतो, जे आतमध्ये त्याने मनात पकडलेला असतं, मग तो कॅन्सर परत उद्भवतो किंवा मग ते परत हार्ट अटॅक होतो. म्हणून आपण ऐकतो एकदा अँजिओप्लास्टी झालं, बायपास झालं, परत लोकांना हार्ट अटॅक येतो. कारण त्यांना आपण पूर्णपणे बरं होण्यासाठी जे नॉलेज आहे ते दिलेलं नसतं. फक्त आपण शरीराची ट्रीटमेंट करतो. तर आता आपण नुसती शरीराची ट्रीटमेंट करून उपयोगाचं नाही, ते तर करायलाच पाहिजे, पण त्याच्याबरोबर आपल्याला त्यांनी मन कसं शांत ठेवायचं, स्थिर ठेवायचं. कारण बाहेर तर चॅलेंजेस एवढे वाढणार आहेत आपल्याला, पण त्या सगळ्या गोष्टींमधून आपण कसं स्वतःला शांत ठेवायचंय, स्थिर ठेवायचंय, कसं खुश राहायचंय हे शिकणं पण तेवढंच गरजेचं आहे. जे आहे त्याच्यामध्ये आपण खुश राहायला शिकलं पाहिजे. खूप जास्त आपण हे पाहिजे, ते पाहिजे, त्याच्या पाठीमागे नाही लागलं पाहिजे. नाहीतर काय होतं, अर्ध आयुष्य सगळे धावत असतात पैसे कमवण्यासाठी आणि नंतरचं आयुष्य ते कमवलेले पैसे आहेत ते आपल्या आजारांसाठी घालवत राहतात. तर मी सगळ्यांना हेच सांगू इच्छिते की जे जीवन आपल्याला मिळालेलं आहे ते आपण आनंदाने, खुशीने, सुख समाधाने राहिलं पाहिजे. जर आपण सुख समाधानी असलो तर पोटाला काय लागतं, दोन म्हणजे लोक तर अगोदर म्हणायचे दाल रोटी खाओ प्रभू का गुण गाओ. तर त्याच्यामध्ये हेच सांगितलं जातं की जे आहे त्याच्यामध्ये आपण खुश राहिलं पाहिजे, तर आजार होणारच नाही. आणि हेच आम्ही गर्भवती मातांना आणि इतर महिलांना पण संदेश देत असतो. नक्कीच ताईंनी एकदम थोडक्यामध्ये सांगितलं की मन मोकळेपणाने राहा आणि आनंदी राहा. आपल्या शरीराला कोणत्याही व्याधी होणार नाहीत. हा अनमोल सल्ला त्यांनी एकदम किती थोडक्या भाषेमध्ये सांगितलेला आहे. ताई, तरी मला एकच फक्त प्रश्न करायचा आहे. तर आपल्याला पनवेल, रायगडच्या जे आमचे प्रेक्षक आहेत, तर त्यांनी गर्भसंस्कारासाठी म्हणा की आध्यात्मिकतेसाठी तुम्हाला कुठे संपर्क साधावा? जसं आता तुम्ही म्हणालात की रायगड किंवा म्हणजे महाराष्ट्रातले पण आपले प्रेक्षक असतील तर ते नॅचरली पनवेलपर्यंत पोहोचू शकणार नाही. पण कोविडमध्ये आम्ही 15 ऑगस्ट 2020 ला जे ऑनलाईन कार्यक्रम सुरू केले गर्भवती मातांसाठी पण, आणि तुम्ही आजकाल बघाल की काही जणांना प्रेग्नन्सी राहायला प्रॉब्लेम यायला लागलाय कारण खूप जण उशिरा मॅरेज करतात, उशिरा प्रेग्नन्सी प्लॅन करतात. त्यांच्यासाठी पण मी हे सल्ला देऊ इच्छिते की तुम्ही जे पण तुमची प्रेग्नन्सीचं प्लॅनिंग आहे ते तुम्ही 30 वर्षाच्या आत झालंच पाहिजे. म्हणजे लवकर तुमचं जे प्रेग्नन्सीचा पिरियड तुम्ही जर एज वाढत गेलं तर प्रेग्नन्सी राहायला प्रॉब्लेम होतो. कारण आजकाल अंडाशयाचं वय वाढत चाललेलं आहे, 5 ते 6 वर्षाने वाढले. म्हणजे जरी तुम्ही 30 वर्षाचे असाल तरी तुमचं अंडाशय 35 ते 36 वर्षाचं काम करतं. त्यामुळे जे कोणी हे ऐकतायत ते आपल्या आजूबाजूला जे असतील त्यांना हा नक्की संदेश द्या की तुम्ही प्रेग्नन्सी जे आहे ते लवकर तुम्हाला प्लॅन करायचं. तर त्यांच्यासाठी पण आम्ही डेली ऑनलाईन प्रोग्राम्स घेतो. आपलं हे युट्यूब चॅनल आहे, गर्भसंस्काराचं डिवाइन गर्भसंस्कार चॅनल आहे, त्याच्यावर पण तुम्हाला जे ह्याचे प्रोग्रामचे डिटेल्स आहेत किंवा आता ह्यांच्या माध्यमातून हा जो फोटो आहे तो पण त्यांनी कॅमेरा जवळ घेतला तर त्याच्यावर पण त्याचे सगळे डिटेल्स टाकलेले आहेत. की झूम मीटिंग आयडी आम्ही एक परमनंट ठेवलेला आहे, तो झूम मीटिंग आयडी टाकला की ते जॉईन होऊ शकतात. रोज रात्री 8 वाजता आणि संडे 11 वाजता लेक्चर्स असतात. हे लेक्चर्स पण ऑनलाईन लेक्चर्स पण सगळ्यांसाठी फ्री असतात. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातूनच आम्ही ह्याचे जे फ्लायर पोस्टर्स आहेत ते ह्यांच्याकडे पाठवून देऊ, म्हणजे तुम्हाला ह्याच्यामध्येच त्याचे संपूर्ण डिटेल्स मिळून जातील. आणि ऑफलाईन सेशन, कारण सगळ्याच गोष्टी ऑनलाईनने होत नाहीत, नाही तर शाळा कॉलेजेसची गरजच नव्हती. पण ऑफलाईन सेशन्स पण आपण महिन्यातून एकदा इथे घेतो. जनरली 3ऱ्या किंवा 4थ्या रविवारी हे सेशन्स असतात. सकाळी 9 ते 1 नील हॉस्पिटलमध्ये वरती मेडिटेशनचा हॉल आहे, तिथे हे लेक्चर्स फ्री घेतले जातात. तर हे लेक्चर्स कोणीही कुठूनही येऊन अटेंड करू शकतं. आणि नक्कीच मला असं वाटतं तुम्ही हे जे कोणी हे बघताय प्रोग्राम, तर तुम्ही एक आरोग्य दूत बनून सगळ्यांना, तुम्ही भले तुमच्या घरात कोणी प्रेग्नंट नसेल पण आजूबाजूला जे कोणी तुमचे शेजारी पाजारी नात्यांमध्ये असतील
त्यांच्यापर्यंत हा संदेश जरूर पोचवा की डिवाइन गर्भसंस्कार सारखे गर्भसंस्कार प्रोग्राम ऑनलाईन पण फ्री मध्ये घेतले जातात. जरूर प्रेक्षकांनी त्याचा लाभ घ्यावा, त्यांनी जॉईन व्हावं आणि जेणेकरून आई आणि बाळ दोन्ही, बाळ आणि बाळंतीण आपण जसं म्हणतो, ते स्वस्थ, खुश आणि सुखरूप राहिलं पाहिजे. त्याच्यामध्ये आपण एक्सरसाइज शिकवतो, जेणेकरून नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी आपण भर देतो. कारण आजकाल कुठे ना कुठे सिझेरियनचा रेट पण वाढत चाललेला आहे, तर तो पण आपल्याला कमी करायचा आहे. तर त्याच्यासाठी आईने शरीराने आणि मनाने स्वतःला तयार करणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून तिची नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकते. मग ह्याच्यासाठी आम्ही नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी वेगवेगळे व्हिडिओज बनवलेत. बाळासाठी वेलकम करण्यासाठी, बाळाशी काय संवाद साधायचा, मेडिटेशन म्हणजे नक्की काय ध्यानधारणा करायची, ह्याचे सगळे व्हिडिओज बनवलेले आहेत. तर डिवाइन गर्भसंस्कार युट्यूब चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये गेलात आणि तुम्ही तिथे मेडिटेशन बघितलं, तर तुम्ही मेडिटेशनचे व्हिडिओ, जसं जेवण बनवताय, काहीतरी झाडू पोछा करताय, तर ज्या वेळेला तुमचं मन असंच काही ना काहीतरी विचार करत राहणार, त्यावेळेला तुम्ही हे व्हिडिओज नक्की ऐका. रात्री झोपताना ऐका, रोज सकाळी उठताना ऐका आणि रोज रात्री झोपताना आपण ईश्वराचं नामस्मरण करायचंय आणि काही स्वमान घ्यायचे, म्हणजे स्वतःला आपण विचार द्यायचे, सकारात्मक विचार, की मी खूप खूप शक्तिशाली आहे, मी खूप भाग्यशाली आहे, मी खुश आहे, मी सुखी आहे, मी, माझं मन शांत आहे, स्थिर आहे, मी हेल्दी आहे, माझं ब्लड प्रेशर नॉर्मल आहे, माझं कोलेस्ट्रॉल नॉर्मल आहे, मी रोज रात्री लवकर झोपते, रोज सकाळी लवकर उठते, उठून थोडंसं ध्यान करते, मेडिटेशन करते, एक्सरसाइज करते, प्राणायाम करते, शक्यतो म्हणजे जितकं होईल तेवढं सात्विक भोजन घेते. हे स्वतःला मनाला रोज रात्री झोपताना आपण विचार दिले, तर ते आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये जातात, सुषुप्त मनामध्ये, आणि तिथे आपलं प्रोग्रामिंग चेंज होतं. नाहीतर आजकाल आपण कधीही झोपतो, कधीही उठतो, कधी, आता जसं आपण नवरात्रीचे दिवस चालू आहेत आणि विशेष नवदुर्गा पुरस्काराने सन्मानित करतायत, तर नवदुर्गा किंवा जे देवी शक्ती आहे त्यांना आपल्याला रात्री का जागरण करायचं, नवरात्री का म्हटलं जातं, का देवींना आपण सकाळी त्यांना, आपण त्यांचं जागरण म्हणजे त्यांना आपण जागृत करू शकत नाही का? तर रात्री म्हणजे अज्ञानाची रात्र असते, आपल्याला ज्ञानच नाही, आपण अज्ञान अंधकारामध्ये आहोत आणि म्हणून आपण देवींचं जागरण रात्री, ह्या अज्ञान अंधकारच्या रात्रीमध्ये करत असतो. आपण जागरण म्हणजे काय करतो, तर आपल्यामधलीच दैवी शक्ती आहे ती आपल्याला जागृत करायची असतं. आपण त्याच वेळेला सात्विक भोजन खातो, आपण व्रत ठेवतो. तर व्रत खाण्यापिण्याचं ठेवतो ते तर चांगलंच आहे शरीराच्या दृष्टीने, पण मला असं वाटतं की सगळ्यांनी हे व्रत घ्यावं की काही झालं तरी मी खुश राहीन, काही झालं तरी मी चिडचिड करणार नाही, मी रागराग करणार नाही. म्हणजे कारण परिस्थिती कशी पण असेल, लोकांचा व्यवहार कसा पण असेल, पण त्यावेळेला आपण चिडलो तर त्याचा असर त्यांच्यावर होत नसतो, त्याचा असर आपल्यावर होत असतं. आपल्या शरीरामध्ये ब्लड प्रेशर वाढणार, आपल्याला उद्या जाऊन हार्ट अटॅक येणार, आपल्याला उद्या जाऊन डायबिटीस होणार, कॅन्सर होणार. तर हे व्रत घेणं खूप महत्वाचं आहे. त्या व्रताबरोबर मनाने व्रत घ्यायचंय. आणि उपवास म्हणजे काय, उपरवास, उपवासाचं मिनिंग होतं की ईश्वराच्या बरोबर. मग ईश्वराचं मिनिंग काय, ईश्वर म्हणजे जो शांतीचा सागर आहे, खुशीचा सागर आहे, प्रेमाचा सागर आहे, आनंदाचा सागर आहे, जो सर्व शक्तिवान आहे. जेव्हा मी स्वतःला त्याच्याशी कनेक्ट करतो, जसं आता आपण म्हणणार टायगर, टायगरचा बच्चा काय असणार, टायगर. मग तसं सर्वशक्तिवानचा बच्चा काय असणार, सर्वशक्तिवान. जर मी सर्वशक्तिवानचा जर संतान आहे तर मी पण काय आहे, माझ्यामध्ये त्या शक्ती जागृत होतात. तर आपल्याला हे रोज रात्री झोपताना केलं तर आपल्या सुषुप्त मनामध्ये हे प्रोग्रामिंग चेंज होतं आणि मग हळूहळू आपल्यामध्ये संस्कार परिवर्तन होतात. आपण कुणाकुणाला बघितलं, कोण कोण चिडतं, क्रोध करतं, राग करतं, मग आपण पण तसंच करायला शिकलो. मग आपण जसं ते शिकलो तसंच आपल्याला स्वतःच्या मनाला शिकवायला लागणार की काही झालं तरी मला शांत राहायचंय, स्थिर राहायचंय, खुश राहायचंय, शक्तिशाली राहायचंय. नाहीतर बघा आजकाल इतकं सगळीकडे सगळं किती वातावरण, आता नॅशनली इंटरनॅशनली आपण बघतोय वॉर चालू आहेत, कुठे आता भारतामध्ये पावसाळ्यामध्ये इतक्या सगळ्या ठिकाणी फ्लड्स आले. मग हे सगळे जे आत्मे जे शरीर सोडतात तर ते आत्म्यांमध्ये रेकॉर्डिंग होतं. म्हणजे आता कोणी फ्लड्स मध्ये, पुरामध्ये शरीर सोडलं, त्याला पाण्याची भीती वाटणार, तो त्याला म्हणजे ते भीतीचे संस्कार घेऊन ते गर्भामध्ये बाळ जन्माला येतात. म्हणून आम्ही गरोदर बायकांना हे सगळं ज्ञान देत असतो. आता कोणी वॉर मध्ये, आता इतक्या लोकांनी शरीर सोडलं, मृत्यू झाला, ते आत्मामध्ये रेकॉर्ड होतं. मग त्यांना ते भीतीचे संस्कार घेऊन जन्माला येतात. म्हणून आईने शक्तिशाली होऊन राहायचंय. म्हणजे ते बाळाचे जे संस्कार तो जरी घेऊन आलेला असेल भीतीचे, तर ते भीतीचे संस्कार नाहीसे होतात. मग रात्री झोपताना आपल्याला स्वतःला ठरवायचंय की मी निर्भय आहे, मी निडर आहे. म्हणजे मग
काही वातावरण जरी झालं तरी आपल्याला भीती येत नाही. आता कोविडमध्ये बघा, कोविडमुळे जास्त मृत्यू नाही झाले. कोविडमध्ये जे लोक घाबरले आणि जे लोक चिडचिड, व्हायरस आपल्याला काही करत नाही. 2 व्हायरसेस आहेत, अँगर म्हणजे चिडचिड, क्रोध करणं आणि आपण घाबरतो, भीती वाटते. तर ह्या 2 गोष्टी आपल्याला मेडिटेशन करतो जेव्हा मन शक्तिशाली होतं त्यावेळेला ऑटोमॅटिकली आपलं मन जे आहे ते निर्भय बनतं, निडर बनतं. काही होऊ देत, पण आपल्याला भीती कसलीच वाटली नाही पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला शक्ती लागते आणि तिथे ईश्वराचा रोल येतो, कारण ईश्वर सर्वशक्तिवान आहे, तो सर्वोच्च आहे. आणि म्हणून आपण मेडिटेशन करायचं. मेडिटेशन म्हणजे काय? मनाला शक्तिशाली बनायचं. मेडिकेशन शरीराला ठीक करतं, मेडिटेशन आहे ते मनाला ठीक करतं. नक्कीच आपल्या सर्व प्रेक्षकांसाठी ताईंनी इतके अनमोल विचार दिलेले आहेत. आपल्या रायगड सम्राटसाठीही वेळ दिलेला आहे आणि आपल्या अनमोल कार्यामुळे रायगड सम्राट आपल्याला नवदुर्गा पुरस्कार देऊ इच्छिते, त्याचा तुम्ही स्वीकार करावा. सगळ्यात पहिल्यांदा रायगड सम्राटचे संपादक शंकर वायदंडे भाईजी यांचं मी खूप मनापासून त्यांचा आभार मानते की त्यांनी ह्यासाठी सत्कारासाठी माझी निवड केली. आणि मला असं वाटतं की हा जो सन्मान आहे तो माझा सन्मान नाही, हा माझ्या कार्याचा सन्मान आहे आणि जास्तीत जास्त तो आध्यात्मिक कार्याचा सन्मान आहे असं मला वाटतं. त्यामुळे हा जो सन्मान आहे तो मी ब्रह्माकुमारीजला आणि पूर्ण समाजाला अर्पण करते, कारण त्यांच्यामुळेच, त्या कार्यामुळेच आज हा सन्मान माझ्यापर्यंत आलेला आहे. तर ब्रह्माकुमारीज, ईश्वर परमात्म्याने हे जे ज्ञान दिलेलं आहे ते ज्ञान मी त्याच्याच मुलांना कुठल्या ना कुठल्या तरी मार्फत पोचवत असते. आणि म्हणून ब्रह्माकुमारीजला आणि समाजाला मी हा जो सन्मान आहे तो अर्पण करते. थँक्यू सन्मान दिल्याबद्दल. धन्यवाद ताई. आपण पाहत आहात रायगड सम्राट नवदुर्गा पुरस्कार वितरण. आजचा सन्मान आहे डॉक्टर शुभदा नील यांना, तर त्याचा त्यांनी स्वीकार करावा. द्वारकादास श्यामकुमार यांच्याकडून मानाची पैठणी, रायगड सम्राट यांच्याकडून सन्मान चिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात येत आहे. तुम्ही पकडा, सर्व मान तुमचा आहे. हा नारी शक्तीचा सन्मान आहे. मी डॉक्टर शुभदा नील, रायगड सम्राटने हा जो नवदुर्गा पुरस्कार दिलेला आहे त्याचा स्वीकार करते. सगळ्यात पहिल्यांदा मी रायगड सम्राटचं खूप खूप आभार मानते. आणि हा जो नवदुर्गा पुरस्कार दिलेला आहे तो त्यांनी वैद्यकीय क्षेत्रातल्या कामगिरीसाठी आणि आध्यात्मिकतेसाठी दिलेला आहे. तर मी ब्रह्माकुमारीजला हा पुरस्कार अर्पण करते. त्याच वेळेला समाजासाठी हे कार्य केल्याबद्दल हा पुरस्कार मिळत आहे की नारी शक्तीसाठी, वैद्यकीय क्षेत्रासाठी. तर मी हा पुरस्कार समाजासाठी पण अर्पण करते. आणि त्याच वेळेला हे जे समाजकार्य मी करू शकते नील हॉस्पिटलमध्ये आणि बाहेर पण खूप ठिकाणी जाऊन हे कार्यक्रम मी करत असतो. तर विशेष नील हॉस्पिटलमधले कार्यक्रमासाठी हॉस्पिटलचा पूर्ण जो स्टाफ आहे, मग ते आमचे आरएमओ, असिस्टंट मेडिकल ऑफिसर्स आहेत, आमच्या सिस्टर्स आहेत, मावशा आहेत, रिसेप्शनिस्ट आहेत, त्या सगळ्यांचा सहयोग मिळत असतो. आणि म्हणूनच हे कार्यक्रम आम्ही इथे दर महिन्याला किंवा ऑलमोस्ट रोज करू शकतो. तर त्याबद्दल त्या सगळ्यांचं पण मी आभार मानते. घरातले सगळे फॅमिली मेंबर्स, मुलं आहेत, आई आहे विशेष, आणि डॉक्टर नील आहेत, या सगळ्यांच्या सहयोगाने हे कार्यक्रम होतात, म्हणून त्यांचं पण मी आभार मानते. आणि परत एकदा रायगड सम्राटाचा आभार विशेष त्यांनी हा पुरस्कार दिल्याबद्दल. आणि जाता जाता एवढंच सगळ्यांना सांगू इच्छिते की सगळ्यांनी स्वस्थ आणि खुश राहा, मस्त राहा. त्याच्यासाठी नेहमी आनंदित जीवन आपलं जगायचं आहे, जेणेकरून आपल्याला आजार होणार नाही. तर थोडं आपण आपल्या आहाराकडे आणि व्यायामाकडे पण लक्ष द्या. 3 कदम आगे और 4 चम्मच कम, म्हणजे तेल थोडंसं कमी खायचंय, चालायचं आहे, आपलं जे पोट आहे त्याला नरम ठेवायचंय, डोकं आहे त्याला शांत ठेवायचं, आणि पाय आहेत त्याला गरम करायचंय. पाय सध्या थंड झालेत, डोकं गरम झालंय, त्याला फक्त उलट करायचंय. पाय गरम करायचे, चालायचं आहे, डोकं शांत ठेवायचंय ध्यान करून, आणि पोट आहे ते नरम करायचंय. जसं आपण नवरात्रीमध्ये उपवास करतोच त्याचा उद्देशच हा असतो. तर हे केलं तर मला असं वाटतं की डॉक्टर्सची आणि हॉस्पिटलची गरज लागणार नाही. तुम्हाला सर्वांनाच
एव्हर हेल्थ वेल्थ अँड हॅपीनेस मिळो हीच ईश्वर परमात्म्याची प्रार्थना. थँक्यू सो मच. ओम शांती. नमस्कार. रायगड सम्राट नवदुर्गा पुरस्कार वितरण होत आहे. रायगड सम्राट नवदुर्गा पुरस्कारासाठी द्वारकादास श्यामकुमार यांनी मानाची पैठणी दिलेली आहे, त्याचा ताईने स्वीकार करावा. त्याचप्रमाणे रायगड सम्राटच्या वतीने सन्मानपत्र सन्मान चिन्ह देण्यात येत आहे, त्याचा तुम्ही स्वीकार करावा. रायगड सम्राटचे मी खूप खूप आभार मानते की त्यांनी मी डॉक्टर शुभदा अनिल यांना नवदुर्गा पुरस्काराने सन्मानित केलेला आहे. जसं मी पहिल्यांदा पण म्हणाले की हा पुरस्कार आध्यात्मिकतेसाठी मी ब्रह्मकुमारीजला अर्पण करते आणि त्याच वेळेला जी समाजसेवा करण्याचा मला चान्स मिळालेला आहे ते समाजसेवेसाठी, संपूर्ण समाजासाठी. आणि समाजसेवा मी नील हॉस्पिटलचा माझा जो पूर्ण स्टाफ आहे, माझे जे